नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या आपल्या सत्य मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहे ज्यांची कोविड काळात नोकरी गेल्यानंतर त्यांनी 2 म्हशींपासून सुरुवात केली होती आणि आज त्यांच्या गोठ्यामध्ये तब्बल 25 म्हशी आहेत। आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे। या व्यवसायाचे सिक्रेट्स आपल्याला आज कळणार आहेत। तसेच कमी खर्चामध्ये आधुनिक गोठा कसा बांधावा, काय चुका आपण टाळू शकतो आणि उत्पादनात वाढ कशी करू शकतो, तर याबद्दल आपल्याला अधिक माहिती आज मिळणार आहे। तर म्हणून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। माझं नाव रमाकांत काशीनाथ ठाकरे, राहणार तोंदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। दुग्ध व्यवसाय करण्याआधी तुम्ही काय करत होते? दुग्ध व्यवसाय करण्याआधी आम्ही कंपनीमध्ये होतो मी कामाला। माझं मेकॅनिकल इंजिनियर झालं आहे। मी अगोदर कंपनीमध्ये होतो कामाला पण ते कोरोना काळामध्ये घरी आलो ना, तेव्हा या व्यवसायाला सुरुवात केली आम्ही। दुग्ध व्यवसायाचे नियोजन कसं केलं म्हणजे हा व्यवसाय का तुम्ही निवडला? ते आम्ही भरपूर शोधलं, पहिले सगळ्या अँगलने प्रयत्न करून बघितले, पण कमी भांडवलमध्ये सुरुवात होऊ शकते या धंद्यामध्ये, म्हणून आम्ही याच्याकडे वळलो। सुरुवातीला किती मशीनपासून सुरुवात केली? सुरुवातीला 2 म्हशी आणल्या होत्या आम्ही। आणि त्यासाठी भांडवल स्वतः उभारलं होतं का काही? ते घरच्यांनी दिलं होतं, माझ्या वडिलांनी पैसे दिले होते आम्हाला। तुम्ही जेव्हा नोकरी सोडली त्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे घरच्यांनी विरोध नाही केला का? मग केला ना, त्यांनी खूप विरोध केला की त्यांना असं वाटलं की नाही होणार हा व्यवसाय तुझ्याकडून। त्यांना वाटायचं की तू कंपनीमध्ये राहिलेला आहे, प्रोफेशनल जॉब करत होता, आता हे एवढं कसं काय होईल तुझ्याकडून। बरोबर। मग त्यांचं समाधान कसं केलं तुम्ही? म्हणजे मग त्यांचे समाधान मी त्यांना करून दाखवलं की मी करू शकतो चेंजेस। त्यांनी बघितलं, हळूहळू 1-1, 2-2 म्हशी वाढत गेल्या आमच्या, तेव्हा त्यांना वाटलं की होऊ शकतं याच्याने पण। म्हणजे कोणत्या वर्षापासून तुम्ही सुरुवात केली होती व्यवसायाला? 2020 पासून सुरुवात केली आम्ही। मग आता 2025 मध्ये सध्या किती म्हशी आहेत तुमच्याकडे आणि गाई किती आहेत? सध्या आमच्याकडे 21 म्हशी आहेत आणि 5 गाई आहेत। मग याच्यामध्ये म्हशी कुठल्या जातीच्या आहे आणि गाई कुठल्या आहेत? म्हशी आमच्याकडे सगळ्या जवळपास जाफराबादी म्हशी आहेत आणि गाई एचएफ आहेत। बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की म्हशीपेक्षा गाईला जास्त खाद्य लागतं बुवा। दोघांना खाद्य सेमच लागतं। जर दूध क्वांटिटी गाईची जास्त असेल तर गाईला पण खाद्य जास्तच लागतं। म्हणजे गाईला थोडं काही प्रमाणात जास्त खाद्य लागतं? हो, सारखंच आहे, काही प्रॉब्लेम म्हशी इतकंच गाईला पण खाद्य लागतं। मग आता काही जण म्हणतात की गाई फायदेशीर आहेत, काही जण म्हणतात म्हशीच परवडतात जेणेकरून म्हशीचा दुधाला भाव जास्त राहतो बुवा। तर तुम्हाला काय अनुभव आहे त्याबद्दल? गाई पण परवडतात आणि म्हशी पण परवडतात, पण जर गाई जातीवंत राहिली, जी दुधाची क्वांटिटी 15, 16, 20 पर्यंत जास्त असेल तर गाई परवडतात। जर गाईचं 10 लिटर असेल तर नाही परवडत। म्हणजे दोघी टाइमचे मिळून 10 लिटरपेक्षा जास्त पाहिजे? हा, गाईचं पण आणि म्हशीचं पण। व्यवसाय सुरू केल्यापासून तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? व्यवसाय सुरू केला तसं मला दूध काढायला येत नव्हतं सुरुवातीला। मी सुरुवातीला दुसऱ्या माणसाला बोलून आणायचो, तो माणूस दूध काढून द्यायचा, बाकी जे दुसरं शेण वगैरे काढायचं ते मी काढायचो, चारा वगैरे कापून आणायचो शेतातनं। अजून जागा नव्हती बांधायला, जागा हे करायला लागलं। आणि दुसरं काही बॅकग्राऊंड त्या क्षेत्रातलं आमच्याकडे काही बॅकग्राऊंड नव्हतं आम्हाला म्हशीबद्दल, दुग्ध व्यवसायाबद्दल काही बॅकग्राऊंड नव्हतं आम्हाला। एवढ्या वर्षामध्ये असे काही नकारात्मक अनुभव आले का त्याच्यामुळे तुमची म्हैस दगावली, म्हैस मरण पावली असेल, असे काही नुकसान झालं का तुमचं? हो, मार्केटमध्ये आम्ही 1,05,000ची म्हैस घेतली होती धुळ्याला, पण ते मार्केटमध्ये जे एक्सपायर होऊन गेली म्हैस। मग त्याच्यामध्ये आम्हाला ते 50% आम्हाला नुकसान सहन करावं लागलं, काही बाकी त्या व्यापाऱ्याला सहन करावं लागलं। हो, अटॅक येऊन मरून गेली होती म्हैस। मग त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती घरच्यांची? म्हणजे घरच्यांची प्रतिक्रिया अशी होती की त्यांना असं वाटलं की तू जा, आता तुझ्याकडनं काही होणार नाही, कंपनीमध्ये चालला जा परत असं। तरी पण तुम्ही मग? हां, पण मी ते म्हैस दगावल्यानंतर मग 15 दिवसात परत एक म्हैस खरेदी केली, तेव्हा लोकांना वाटलं की हा करेल परत या धंद्यामध्ये काम असं। काही लोकांचे म्हणणे असे असते की हा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये करू नये। हो, तर तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? पार्टनरशिपमध्ये पण होऊ शकतं हा धंदा, पण त्याच्यासाठी तुमची सगळे क्लॅरिटी पाहिजे त्याच्यामध्ये, की सगळं लिहिलेलं पाहिजे की हे सगळं आणतोय आपण, जातोय, सगळ्या इनकमिंग आउटगोईंगचा सगळा डाटा जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्येही परवडतं। काही जॉब करताय, कोणी 20-25 हजाराचा जॉब करतोय, कोणी 15 हजारावर, जॉबमध्ये समाधानी नाही आहेत। काही जण विचार पण करताय की जॉब सोडायची इच्छा आहे पण दुग्ध व्यवसायात यायचं बा। हो, तर त्यांना नोकरी सोडून इकडे येणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं, किंवा यायचं असेल तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी येण्याच्या अगोदर प्रत्येक एखाद्या म्हणजे कमीत कमी त्यांनी 4-5 गोठ्यांना व्हिजिट दिली केली पाहिजे। तिथं 5-6 दिवस त्यांनी बघितलं पाहिजे की हे काम आपल्याकडनं होईल का असं।
तर त्यांनी जॉब सोडावा. नाही तर जर जो जॉब सोडतोय तो माणसाने इकडं पण काम व्हायला पाहिजे, कारण की जॉबपेक्षा इथं 24 तास तुम्हाला काम बघायचं आहे. म्हणून पहिले विचार केला गेला पाहिजे तो. मग आता एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, हो, तर त्याच्या पहिले त्याला कुठली माहिती घेणे आवश्यक आहे? म्हणजे चाराच्या बाबतीत म्हणा, जातींच्या बाबतीत, तर काय वाटतं तुम्हाला? त्यांना पहिले सुरुवातीला म्हशींचं नॉलेज पाहिजे की म्हैस कुठल्या जातीची निवड केली गेली पाहिजे. पहिल्या मुद्दा म्हशीची निवड, त्यांना चारा कुठला गेला पाहिजे ते सगळं बघितलं गेलं पाहिजे. सगळ्या अँगलने त्याने पहिले गोठ्यावर गेल्यानंतर त्याचे 90% जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील. त्यांना ॲक्च्युअलमध्ये म्हशी कुठले ते, कारण की जे गोठे चालवतात ना ते तुम्हाला प्रॉपर नॉलेज देतील त्याच्याबद्दल की कुठली म्हैस घ्यायची, काय घ्यायची. असं मग एखाद्याने सुरू करायचंच म्हटलं तर किती मशीनपासून सुरुवात करायला पाहिजे? आदर्श सुरुवातीला 1 किंवा 2 पासूनच केली गेली पाहिजे, कारण की त्यांच्याकडे भांडवल जास्त असेल तरी सुद्धा त्यांनी 1 किंवा 2 पासून, म्हणजे जे प्रॉब्लेम येतील ते छोट्यावर जातील. असं हो. मग आता दुधाचं जे हे गणित आहे की दुधाला किती भाव असला पाहिजे की ते तरच शेतकऱ्याला परवडू शकतं बुवा? दुधाचा रेट कमीत कमी 100 ते 80 रुपये लिटर जर असेल तर परवडेल, कारण की आजच्या रेटला ढेपचे भाव गेले 40-42 रुपये किलो तुम्हाला पडते. मकाच गेला तुमच्या 25-26 रुपये किलोला, तर ती कॉस्टिंग बसतच नाही. त्याच्यामुळे हा धंदा टिकत नाही, ती कॉस्टिंग बसत नाही. त्याच्यामुळे तुमचं विक्री व्यवस्थापन कसं आहे? स्वतः विक्री करता की डेऱ्या आहेत का तुम्ही कुठे देता? आमच्या 2 दुधाच्या डेऱ्या आहेत, त्याच्यावर आम्ही विक्री करतो दुधाच्या. आणि इथं जागेवर पण किरकोळ विक्री हो, केली जाते का? इथं गोठ्यावर पण लोक येऊन घेऊन जातात. आता तुमच्याकडे जेवढ्या म्हशी आहेत ते एकूण दूध कलेक्शन किती तुमचं गाईचं आणि म्हशीचं मिळून? आमच्याकडे म्हशींचं कमीत कमी 200+ दूध आहे दोघं टायमाचं. दोघं टाइमच्या मिळून? हो, आणि गाईचं कमीत कमी 40-50 लिटर असेल, 40-45 लिटर दूध दोघं टायमाचं. मग तुमच्याकडे आता जर म्हशींची संख्या जास्त आहे तर याच्या गाई ठेवण्यामागे नियोजन काय तुमचं? ते असं असतं, आता आमच्याकडे जे दुधाची बंदी असते लोकांची, तर त्यांच्याकडे लहान मुलगा पण असतो, तर ते म्हशीचं पण बंदी असते आणि गाईचं पण बंदी असते. तर मग ते दोघं एका ज्याच्यात व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला ते लहान मुलांसाठी ठेवावं लागतं गाई. तेवढ्याच कारणासाठी तुम्ही ठेवलं? हो, दर महिने मग तुम्ही म्हशीच ठेवल्या? हां, म्हशीच ठेवल्या असतात, कारण की दुधाची रिक्वायरमेंट जास्त म्हशींची आहे लोकांना. म्हशीचं दूध जास्त सेल होतं. आता तुमचा गोठा पाहून म्हणजे प्रसन्न वाटतंय की खूप आधुनिक गोठा आहे. हो. तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही काय काय सुविधा केल्या जनावरांसाठी? आम्ही जनावरांसाठी हे वॉटर लेवल मॅनेजमेंट केलं आहे, म्हणजे त्यांना 24 तास पाणी भेटू शकतं. फॅन लावले त्यांना कारण की एवढं जे म्हशी आहेत जेव्हा ते श्वासोश्वास करतात तर त्यांना हीट प्रॉब्लेम येतो, हिटिंग वगैरे होतं. त्याच्यासाठी व्हेंटिलेशनसाठी फॅन वगैरे लावलेत, फॉगर लावलेत आणि इन्व्हर्टर बसवलं आहे खास करून, कारण की लाईट गेली तर ते तेवढं टाईम मेंटेन राहतं. आणि फॉगर लावल्यामुळे आमचं मे महिन्यात जेवढं टेम्परेचर होतं 42-43, त्या टेम्परेचरला सुद्धा दुधाला काही धक्का लागला नाही आमच्या. बरोबर, म्हणजे क्वांटिटी तुमची मेंटेन राहिली बुवा. असं आता एका वेळेला आता बाजारात ज्या मशीनची चर्चा होते की बुवा एका वेळेला 10 लिटर 15 लिटर दूध देते बुवा, तर हा व्यवसाय परवडण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती लिटर दूध देणं आवश्यक आहे म्हशीचं एका वेळेला? म्हशीचं एका वेळेला 5 लिटरच्या प्लस असेल तर परवडेल म्हैस. तरच आपलं हे ढेप वगैरे हो, तो सगळं बसेल व्यवसाय तरच बसेल, नाही तर नाही बसणार. 6-7च्या प्लस राहिली तर गाय परवडते. दोघांना सेमच लागतो. आणि याला भाव कमी असतो. हो, अजून कॉस्टिंग कमी. मग तुम्ही जे दूध विक्री करता त्याचा काय दराने विक्री करतात बाहेर? मग आम्ही 80 रुपयाने पण करतो, 70 रुपयाने पण करतो, जशी रिक्वायरमेंट राहिली. जसं दूध तुमचं कुठं हॉटेलना पण जातं की किरकोळ? हॉटेलवाल्यांना पण जातं. जर चहावाले असतील, चहा हॉटेल, मिठाईवाले इथून येऊन घेऊन जातात ते. बरोबर. आता सध्या तुमच्याकडे एवढे जनावर आहेत, अजून वाढवायचे नियोजन आहे का? हो ना, अजून वाढवायचं आहे आम्हाला. किती वाढवायचे तुम्हाला अजून? तरी ॲटलिस्ट आम्ही 50 म्हशी अजून वाढवून. आता काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की कोरड्या चाराने दुधाची क्वांटिटी वाढते आणि दूध घट्ट येतं बुवा, फॅट चांगला लागतो, तर हे सत्य आहे का? हो, सत्य आहे, कारण की कोरड्या चाऱ्यावर आहे ना दुधाची जी थिकनेस आहे ती घट्ट राहते. अच्छा. हो, हिरवा चारा असला ना तर दूध पातळ होतं. आणि क्वांटिटी जास्त येते का? क्वांटिटी थोडंफार दोघांमध्ये, मग ओला आणि सुका चारामध्ये? ओला चारामध्ये तुम्हाला अर्धा लिटर 1 लिटर दूध म्हशीचं वाढून मिळेल, पण क्वालिटी असेल, पण क्वालिटी नसेल क्वांटिटी असेल, असं राहील. हां, म्हणजे पातळ राहील. हां, तेवढी कमी लागेल. हां, फॅट पर्सेंटेज कमी राहतं हिरवा चाऱ्यामध्ये. म्हणजे कोरड्या चाऱ्याने पण आपण हा व्यवसाय सहज करू शकतो? हो, चारा नसेल तरी? हो, करू शकतो आपण. गाई म्हशीच्या खाद्य व्यवस्थापनामध्ये चाऱ्याचे व्यवस्थापन कसं असलं पाहिजे? ओला चारा, सुका चारा, आणि तो तुम्ही कोणता देतात? आता प्रत्येक म्हशीला हिरवा चारा पण पडला पाहिजे आणि कोरडा चारा पण पडला पाहिजे. जो आपण TMR म्हणतो त्याच्यामध्ये दोघांचं पर्सेंटेज पाहिजे. जर हिरवा चारा दिला ना तर pH गडबड होतो. एकच चारा नसतं, हिरवा पण पाहिजे, कोरडा पण पाहिजे.
तुम्ही अशा पद्धतीने देतात? हो, दोघं मेंटेन. ओल्या चारामध्ये तुम्ही काय काय दिलं जातं मग? ओल्या चारामध्ये नेपियर आहे आमच्याकडे लावलेलं, ते नेपियर दिलं जातं. आणि कोरड्या चारामध्ये ज्वारीची कुट्टी आहे आमच्याकडे. मग ओला चारा तुम्ही कुट्टी करूनच टाकतात का मशीन? हो 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 हो. आणि तसंच द्यायला पाहिजे? तसंच द्यायला पाहिजे, कारण की घाण होणार नाही आणि त्यांना खायला पण सुरळीत होईल. एका प्रगतीशील दुग्ध व्यवसायिकाने, त्यांचा तुमच्यासारखाच गोठा आहे, त्यांनी एक गोष्ट सांगितली की म्हैस व्याल्यानंतर 2 महिन्याच्या आत ती गाभण राहायला पाहिजे, नाहीतर मग हा व्यवसाय घाटात जायची शक्यता राहते. म्हणजे म्हैस रिकामी राहता कामा नये. हो हो, खरं आहे ते. पण ते जो कालावधी सांगता येते 2 महिन्याचा, ते 2 महिन्यात नाही येत माझ. ॲटलिस्ट 3 महिन्यानंतर गाभ जाऊ शकते म्हैस. गाभण राहण्यासाठी तुम्ही कृत्रिम रेतनाचा वापर करता की रेड्याचा वापर करता? रेड्याचा वापर करतो आम्ही. ते जास्त योग्य राहतं का? हो, रेड्याचं योग्य राहतं. आपण जो रेडा जो ठेवलाय ना, जर जाफराबादी रेडा ठेवला ना, तर त्याची ब्रीडिंग पुढे जाईल, कंटिन्यू राहील. आणि हे जे आपण हे वापरतो, ट्यूब वगैरे वापरतो ना, आता ते त्यांचं पण चांगलं राहतं, पण ते प्रॉपर हे होत नाही, त्याच्यामुळे गाभ जायला प्रॉब्लेम येतो म्हैस. हो, प्रॉपर म्हणजे कसं आहे, ते जे प्रॉपर मीटिंग राहते ना, ते योग्य राहते. मग आता तुमचं हे लक्ष कसं काय राहतं याच्यावर, म्हणजे गाभ बनायला तुमच्या काय व्यवस्था आहे? ते म्हणजे भैया दूध काढतो ना, त्याला कळतं की ती म्हैस माझ्यावर आहे असं, बरोबर. ती ओरडते, हे बाकीचे लक्षणं येतात, पण तरी दुधावर ते पाना वगैरे. तुमचं ऑब्झर्वेशन आहे? हो, ऑब्झर्वेशन राहतो. स्वतः पण येणं जाणं असतं का गोठ्यामध्ये? हो, मी पाहतो ना, रोज येताना आम्ही पकडतो ना. मग तुमचं इथं कामाचं विभाजन कसं केलंय? दूध दोण्यापासून, आवरण्यापासून तर मार्केटिंगचं, तर विभाजन कसं आहे कामाचं? कोणतं काम करतं? आता आमच्याकडे जो भैया लावला आहे, तो भैया त्याला सकाळी 2 वाजेला उठतो रात्री, तेव्हापासून कामाला सुरुवात होते. पहिले सुरुवातीला चारा वगैरे टाकून देतो, त्याच्यावर ढेप दाण वगैरे टाकल्यानंतर 3:30 वाजेपासून 3 वाजेपासून दूध काढायला सुरुवात होऊन जाते आमच्या गोठ्यावर. म्हणजे चारा, शेणखुंड आवरणं सर्व त्या भैया काम करतो? हां, भैया करतो. नंतर मग दूध काढल्यानंतर मार्केटिंगचं काम तुमचं आहे का? म्हणजे हो, दूध विकायला दुसरे माणसं आहेत 2, ते दूध विकण्यासाठी दुसरे माणसं लावले. गाई म्हशींसाठी तुम्ही लसीकरण केव्हा करतात आणि कोणत्या लसी दिलेल्या आहेत? आम्ही जास्त करून आता गायींसाठी लंपीची लस दिली जाते आणि म्हशींसाठी FMDची लस दिली जाते. फूट अँड माउथ डिसीजची लस येते, ती साधारणतः हिवाळा सुरू होण्याच्या अगोदर दिली जाते. लसीकरणासाठी डॉक्टर बोलवता की स्वतः नियोजन करता? ते सुरुवातीला डॉक्टर बोलवायचो आम्ही, पण आता आम्ही स्वतः करून घेतो. आणि आम्ही स्वतः लसीकरण करून घेतो. आणि याच्यामध्ये जे प्रॉब्लेम येत होते आम्हाला मशीनमध्ये, तर त्याच्यासाठी मी स्वतः वेटनरी डॉक्टरचा कोर्स करून घेतला. मग हा कोर्ससाठी काही शिक्षणाची अट असते का? ते शिक्षण वगैरे काही नाही, फक्त तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता यायला पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला ड्रग कळले पाहिजे, जे अँटीबायोटिक वापरले जातात, जे इंजेक्शन गोळ्या वापरल्या, ते तुम्हाला ॲटलिस्ट वाचता यायला पाहिजे. आणि कुठली गोळी कुठे चालते, कुठलं मेडिसिन कुठे चालतंय असं. मग हा जो कोर्स आहे तुम्ही ऑनलाईन केला की कुठे जावं लागतं? नाही, ऑनलाईन केला होता मी. म्हणजे तुम्ही व्यवसाय सांभाळून? हो, हा कोर्स कुणीही करू शकतो, फक्त त्याला भाषा कळली पाहिजे? हो हो, कोणी करू. कोर्स हिंदीमध्ये आहे की मराठीमध्ये आहे? हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये नाही आहे, हिंदीमध्ये अवेलेबल आहे. बरं, पण सामान्य शेतकरी समजू शकतो? हो, समजू शकतो. ते तसंच समजवतं आपल्याला. जर नाही कळलं तर फोनवर पण समजवतात ते आपल्याला. आतापर्यंत गाई म्हशींच्या तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत कोणत्या समस्या जाणवल्या? त्यांच्या जनावरांना कोणत्या समस्या जाणवतात? म्हशी आणि गाईमध्ये ना गाभ राहायला जास्त प्रॉब्लेम येतो, कारण की आपण जे चाऱ्यावरती जे पेस्टिसाइड मारले जातात ना, त्याच्या इनडायरेक्टली इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम म्हशीमध्ये आणि गायींमध्ये येतो. त्याच्यासाठी खूप प्रमाणात मिनरल मिक्सचर द्यावं लागतं, तेव्हा ते गाभ जायला. पण तरी येतोच प्रॉब्लेम, गाभण राहण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो म्हशींना. तरी काटकच्या बाबतीत म्हशींचा कसा अनुभव आहे तुम्हाला? का गाई जास्त नाजूक असतात? गाई नाजूक राहतात, म्हशी काटक राहतात. म्हशी आजार जास्त बळी पडत नाही आजाराला. बरोबर. मग दवाखान्याचा खर्च त्या मानाने गाईंना जास्त राहतो? हो, गाईंना जास्त राहतो. सध्या तुमच्याकडे ज्या गाई आहेत एवढ्याच ठेवायच्या का तुम्हाला? हां, जसं आता रिक्वायरमेंट राहिली आमच्याकडे, जसं दुधाची रिक्वायरमेंट. यांचं दूध पूर्ण संपून जातं का गाईचं? हो, संपून जातं. उलट आम्ही बाहेरून घ्यावं लागतं आम्हाला दूध. अच्छा, म्हणजे डिमांड एवढी आहे की तुम्हाला म्हणून तुमचं पुढे 50 म्हशींचं नियोजन आहे? हो, आम्ही उलट 100 लिटर दूध बाहेरून घेतो मार्केटमधून. बरोबर. आणि असं म्हणतात की बाकीचे व्यवसाय भले 19 दिवस होतील, पण ह्या व्यवसायाला लाईफ टाईम चालणारा व्यवसाय आहे हा. तुम्हाला काय वाटतं याचं भविष्य? हो, कारण की हा अत्यावश्यकमध्ये येतो, कारण की दैनंदिन जीवनामध्ये याची दुधाची गरज आहे, प्रत्येक माणसाला लागणार आहे. एकंदरीत तुम्ही मग हा व्यवसाय करून खुश आहात, म्हणजे जॉब सोडल्यानंतर? हां, खुश आहे. सुरुवातीला प्रॉब्लेम आले, पण आता आम्ही त्याच्यावर मात करून पुढे निघून गेलो. तरी 5 वर्षाच्या मानाने तुम्ही खूप मोठी अचिव्हमेंट केली, कारण की मी आता भरपूर गोटे बघितले, लोकांना 10-10 वर्ष झालेले आहेत, तरी पण त्यांच्याकडे एवढं जाणार नाही. काही तर 8-10च्या वरती सरकतच नाही बाकीची. कामासाठी तुम्ही आपल्याकडची माणसं लावली की UP बिहारकडची लावली? UPचा भैया लावलाय आम्ही कामाला. आपल्याकडचे लोक चांगलं काम करतात की बिहारी लोक काम चांगले करतात? ते भैया लोक चांगले काम करतात.
पूर्ण डेडिकेशनने काम करतात. हो, कारण की ते इथंच राहतात ना प्रॉपर, त्यांच्याकडेच राहतो. हा गोठा आता आम्ही दिवसभर घरी राहतो, दुधाच्या वेळेसच इकडे येतो आम्ही त्यांच्याकडे, तर सगळे दिवस रात्र इथं असल्यामुळे त्यांचंच ऑब्झर्वेशन जास्त राहतं इथं. रात्री 2 वाजेपासून त्यांचं जे नियोजन सुरू होतं ते आपल्याला सांगायची गरज पडत नाही. नाही सातत्य म्हणजे सातत्य. त्यांना ते काम दिलेलं आहे, ते काम त्यांना कधी कंप्लीट करून ते हे कधी पण त्यांचं ते काम ठरलेलं राहतं. ते कोणी येणार नाही भाऊ, आपलं काम त्यांना करायचं जे. आपल्याला एकही दिवस, आता हा माणूस आहे आमच्याकडं, त्याला एकही दिवस आम्हाला उठवायची गरज पडली नाही. तो त्याच्या बरोबर 2 वाजेला उठतो, सगळं कामं करतो. त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने राहतं बिहारी लोकांचं? आता त्यांना आहे ना 1200-1100 रुपये म्हैस असं प्रमाणे त्यांना प्रति म्हैस प्रमाणे पेमेंट करावं लागतं आपल्याला. मग काही लोक म्हणतात की एक बिहारी जास्तीत जास्त 10-11 म्हशी देऊ शकतो बुवा, पण मग जसं की तुम्ही सांगितलं की बुवा जास्त म्हशी राहिला की त्याच्यानं जास्त पगार पाडतात म्हणून ते एकाच व्यक्ती करतो बुवा. हो हो. तर मग आता एवढे म्हशी हा एकटा व्यक्ती काढून घेतो? हा, एकटा काढून घेतो. गाईंचं सुद्धा सगळं दूध तो काढून घेतो. काही लोकांना बिहारी लोकांबद्दल डाऊट असतो की बुवा ते पडून जाता बुवा, मग कसं होईल बुवा? तर तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीत? हा, पडून जातात, पण ते आता अपवाद राहतात, प्रत्येक ठिकाणी राहतात, 1-2 जण अपवाद राहतात. बरोबर. पण बाकीचे चांगले पण भेटले आम्हाला की असं प्रत्येक ऍडव्हान्स दिलेला असतात त्यांना पैसे तेवढी रिस्क घ्यावी लागते म्हणजे एकंदरीत. हो, जे प्रामाणिक राहतात ना ते मागत पण नाही, ऍडव्हान्स पण नाही मागत तसं. अच्छा, म्हणजे पण क्वचित उदाहरण आहेत बुवा. हा, 1-2 राहतं अपवाद. आता काय करतो, लोकांनी मनात भीती ठेवायला नाही पाहिजे बुवा, म्हणजे एक रिस्क घेऊन चालायचं. हो हो. आणि समजा ऍडव्हान्स द्यायचं बी राहिलं त्यांना तर किती मागतात साधारण? आतापर्यंत अनुभव असेल तुम्हाला? जवळपास ऍडव्हान्स काही मागतच नाही सहसा. फक्त ती तिकडनं जेव्हा गावावरून निघतात ना त्यांना भाड्याला फक्त 2-3 हजार रुपये द्यावं लागतात, याच्यावर काही द्यावं लागत नाही त्यांना. बरोबर. मग फक्त आपण महिने टाइम हो, त्यांच्या 7 दिवसावर जर आपलं 7 दिवसावर 10 दिवसावर जर ठरलेलं राहिलं त्याप्रमाणे त्या 10 दिवसात आपण पेमेंट देऊन द्यायचं त्यांना. बरोबर. एक महत्वाचा प्रश्न आहे की लोकांना एक सर्वात मोठा डाऊट असा आहे दुग्ध व्यावसायिकांना किंवा जे लोक दुग्ध व्यवसाय करतात पण त्यांना मिल्किंग मशीन बद्दल माहिती नाहीये, पण त्यांना असं वाटतं की मिल्किंग मशीन वापरल्याने सगळ्यातून रक्त निघतं का काय, असं त्यांना डाऊट आहे. तुमचा अनुभव काय आहे? आता मिल्किंग मशीन पण आम्ही दूध काढून बघितलंय, पण त्याच्यासाठी सड प्रॉपर लागतात. मशीनचे जे सड आहेत ना ते छोटे छोटे असं ज्याच्यामध्ये लायनर इंटर व्हायला पाहिजे असं. मशीनचं दूध निघतं, गाईचं पण निघतं. गाईला तर एकदम स्मूथ चालतं मशीन, पण यांना मशीनचे जे सड आहेत ना ते त्या लेवलचे जर राहिले तर त्याच्यात लायनर बसू शकतं. बाकी मशीनचं काहीच प्रॉब्लेम नाही, पण मशीन तेवढं चांगलं क्वालिटीचं पाहिजे. जसं डी लावल सारखं मशीन आहे, ते पहिले दूध काढतं, दूध आपटल्यानंतर त्याला जागोजागी सेन्सर लावले त्यांनी, ऑटोमॅटिक दूध येणं बंद झालं का मशीन स्टॉप होऊन जातं. बरं, मग तुमच्याकडे मशीन होतं तर मग तुम्ही बंद का केलं वापर, म्हणजे कशामुळे? आता हा माणूस म्हणतो आम्हाला सवय मिटून जाईल भाऊ, आम्हाला पुढं दुसऱ्याकडे. आता तुमच्याकडे मशीन आहे, प्रत्येक ठिकाणी मशीन नसतं आणि प्रत्येक म्हैस मशीनवर लागत नाही, म्हणून तो म्हटलं की भाऊ हातानेच काढतो. फक्त हाताची प्रॅक्टिस जाऊ नये बुवा. हो, त्याने फक्त मशीन नाही सांगितलं. हो, आणि मशीनचं तुम्हाला काही अडचण नाही. हो, सोयीस्कर आहे. क्वांटिटी पण मशीन चांगलंच काढतं दुधाचं? हो, काढते ना, चांगल्या बऱ्यापैकी काढते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, काही लोक असं म्हणतात की हे मशीन 2 असले पाहिजे, एक खराब झाले की एक लावायचं बुवा, तशी गरज पडते का? नाही, तसं काही नाही, कारण की माझ्याकडे डबल बकेटचं मशीन आहे. म्हणजे हे मशीन खराब व्हायची शक्यता कमी राहते का? हो, खराब नाही होत ते जास्त. म्हणजे मेंटेनन्स कमी आणि एवढं किचकट मशीन नाहीये बुवा? नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. व्हॅक्यूम सोपं आहे मशीन मध्ये, प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागतं? काहीच नाही, तुम्ही जर 2-3 दिवस हँडलिंग केलं ना तुम्हाला सोपं होऊन जाईल मशीन. काही प्रॉब्लेम शेतकरी पण हँडल करू शकतात सर. त्याला वीज पाहिजे असेल फक्त, मग हो, फक्त लाईट इलेक्ट्रिसिटी प्रॉपर पाहिजे, दुसरं काही नाही. मग समजा आपण गावाच्या वीजवर डिपेंडच होतं, मग आपल्याला जनरेटरची सोय लागत असेल किंवा काही डिझेलवर चालणार? हो, जनरेटर डिझेलची रिक्वायरमेंट लागते. जर तुमचं सगळं डिपेंडन्सी मशीनवर असेल तर तुम्हाला हे लागेल. मग वेळेचा किती फरक पडतो माणसाने हाताने काढण्याचा आणि मशीनचा? काही फरक जाणवतो का? हाताने पण तेवढ्याच टायमाने निघतं, पण मशीनचं असं आहे जर तुम्ही 2 मशीन लावून दिले एट ए टाईम. आता माझ्याकडे जे डी लावलचं मशीन आहे त्याला 2 बकेट आहेत, म्हणजे 2 एट ए टाईम 2 मशीनचं दूध ते काढू शकतं. आणि माणसाचं ते एफर्ट कमी लागतो ना त्याच्यामुळे. मॅनपॉवर आता समजून घ्या, तो माणूस जेवढं कमी थकतो त्याच्यामुळे असं आहे, तो दुसरे कामं करत राहतो तोपर्यंत. तुम्हाला आता डी लावल कंपनीचा चांगला अनुभव आहे? हो, डी लावल मशीन. हो. काही लोकांना हा व्यवसाय का परवडत नाही? आता ते त्यांच्या पुअर मॅनेजमेंटमुळे पण नाही परवडत, त्याच्याबद्दल अपूर्ण माहिती त्याच्यामुळे पण नाही परवडत त्यांना. मी असे लोकांना पाहिले आतापर्यंत की त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही, फक्त करायचं म्हणून करतात ते लोक. म्हणजे भांडवल टाकून देतात. हो, पण मॅनेजमेंटचं काय? हो, त्यांना म्हणजे खूप कमी माहिती त्याच्याबद्दल, असं माहितगिरीची कमी. आपण एका शब्दात असं म्हणू शकतो का की मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्यवसाय फेल होतो? हो, मॅनेजमेंटमुळेच प्रॉब्लेम येतात, दुसरं काही नाही. म्हशी तुम्ही कुठल्या बाजारात आणतात?
आणि काय रेट प्रमाणे किंवा कसे आणतात? आता साधारणतः आमच्या जवळपास जेवढ्या म्हशी ते सगळे धुळं मार्केटमधून मागवलेले आहेत. आपल्या खानदेशमध्ये धुळं मार्केट प्रसिद्ध आहे. हो, धुळं मार्केटला खूप म्हैस येते विकली. व्यापारी पण चांगले आहेत. हो, व्यापारी पण ते आपल्या रिस्कवर घ्यावं लागतं. व्यापारी नाही, ते तिथं डायरेक्ट कॅशमध्ये पेमेंट करावं लागतं तुम्हाला. ते तुमच्या रिस्कवर सगळं. जर फसवणूक झाली तर मग ती रिस्क आपल्याला घ्यावं लागतं. बघून घ्यावं तुम्ही काय. साधारणतः जास्त करून गाभण म्हैस घ्यायची धुळं मार्केटमधून जर घेतली ना तर त्याला फसण्याचे चान्सेस कमी राहतात. असं पण कधी होतं का आपण म्हशी घरी घेऊन आलो तर ती गाभण राहत नाही किंवा गाभण राहत दूध जास्त देत नाही, असं पण समस्या येतात? मग येतात ना. मग तशा वेळेस काय उपाय असतो आपल्याकडे? उपाय त्याला काय करू बघा, नाही आपण सगळं मेडिसिन वापरून बघायचं. कॅल्शियम डेफिशियन्सी असू शकते, काही जे आपल्याला दूध वाढवण्यासाठी जे देता आलं ते देऊन बघायचं. जर नाही वाढली तर मग विकण्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला दुसरा. आता सोशल मीडियावर दाखवलं जातं की हरियाणाकडच्या म्हशी एका वेळेला 15 लिटर दूध देतात किंवा काही 20चा आकडा सांगतात एका वेळेला. हो. तर हे वास्तव वाटतं का तुम्हाला? म्हैस एका टायमाला 20 लिटर नाही देऊ शकत दूध. तरी पण एकदम चांगली ब्रीड असेल बुवा तर एका वेळेला किती दूध देऊ शकते? जास्तीत जास्त 10 लिटर एका टायमाला. आदर्श प्रमाण माझ्या मते ॲटलिस्ट आमच्याकडे एक म्हैस होती, ती एका टायमाला 9 लिटर दूध आम्ही तिचं काढलेलं आहे. बरं, मग आता म्हैस समजा व्यायल्यानंतर ती 5 ते 6 महिन्यापर्यंत किती लिटर पर्यंत दूध देऊ शकते? म्हणजे टिकतो का तिचा पीक जो आहे तो 6-7 महिने चालतो. समजा तुमची म्हैस जर 8-9 लिटर दूध देत असेल तर 7व्या महिन्यापर्यंत ती 7-8 लिटर पर्यंत स्थिर राहते का? हो, स्टेबल राहते. पण त्याच्यासाठी तुम्ही आता तिचं जे मेंटेनन्स आहे तेवढं तुम्हाला केलं गेलं पाहिजे. आता समजून घ्या 10 लिटर दुधाची म्हैस आहे आणि तिचा जर तुम्ही खुराक प्रॉपर दिला नाही तर ते दूध तुमचं मेंटेन राहणार नाही. तिला महिन्यातनं 5-6 दिवस कॅल्शियम दिलं गेलं पाहिजे. डिवॉर्मिंग 3-3, 4-4 महिन्यात तिची डिवॉर्मिंग केली गेली पाहिजे, तर तो टिकून राहील ते दूध. पण जर ते केलं गेलं नाही तर ते दूध तुम्हाला जर तुमच्याकडे जर 20 लिटरवाली पण म्हैस बांधून दिली तुमच्या गोठ्यामध्ये तरी ते दूध येणार नाही. त्याचं प्रॉपर फिडिंग, तिचं बॉडी मेंटेनन्स सगळं बघितलं गेलं असेल तर ती दूध देईल, नाही तर देणार नाही. तर आपल्याकडे चाऱ्यांमध्ये काय कमतरता आहे की आपण सकस आहार देत नाही बॉस? आपल्याकडे जे चारा आहे आपल्या भागामध्ये त्याच्यामध्ये फॉस्फरस डेफिशियन्सी येते आता सध्या. त्याच्यामुळे इनफर्टिलिटीला प्रॉब्लेम येतोय. कारण की ना आपण जे पेस्टिसाइड वगैरे वापरतो ना त्याच्यामुळे आणि वारंवार तेच पिकं घेतले जातात. ते रिपिटेशन असल्यामुळे जे जमिनीतले नत्र आहेत ते कमी होत आहे आणि त्याचा इनडायरेक्टली परिणाम आपल्या म्हशी गाईवर होत आहे आणि चाऱ्यामध्ये त्याची डेफिशियन्सी आढळते. म्हणून ते बाहेरून द्यावं लागतं आपल्याला मिनरल वगैरे, तेव्हा ते स्टेबल राहतं दूध. दूधवाढीसाठी कॅल्शियम मिनरल मिक्सचरमध्ये काय काय दिलं जातं तुमचं? आमचं आता ऑस्टोवेट कॅल्शियम वापरतो आम्ही आणि मिनरल मिक्सचर A to Z वगैरे असं चेंज करत राहतो आम्ही. प्रत्येक ब्रँडचं एक बॅग संपली का आम्ही अदर ब्रँडमध्ये हे करतो. बरोबर. त्याचा तुम्हाला चांगला परिणाम दिसून आलेला? हो. काही लोक असे भेटले की ते दुग्ध व्यवसाय करताय, चांगला गावात राहून पैसा कमवत आहे, 50,000 कोणी 1 लाख कमवत आहे, पण ते त्यांच्या मुलाबाळांना हा व्यवसाय करू द्यायला नाही म्हणता कारण लग्नासाठी मुलगी मिळणार नाही बुवा. तर हे वास्तव वाटतं का तुम्हाला की जसं तुम्ही आता हा व्यवसाय करताय एवढा चांगला जॉब सोडून, तर तुम्हाला असे प्रश्न आले असतील ना की बुवा लोक कशा पद्धतीने विचार करतात? ते आता ओल्ड माइंडसेट होता तो अगोदर लोकांचा, पण आता तसं नाही राहिलं. कारण की एका म्हशीची कॉस्टिंग तुमची 1 लाखच्या वर आहे, 1.5 लाख, 1,60,000, 1,70,000. तर तो जो माणूस 20 म्हशी 25 म्हशी बांधू शकतो तर त्याची उत्पन्न तेवढं असेल ना. आता ते पहिले ते माइंडसेट जुन्या लोकांचा होता. आता काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं लग्न होऊ शकतं. बरेच शेतकरी बांधव जे आहेत त्यांना कामासाठी माणसं मिळत नाही, परिणामी ते माणसांना वैतागून व्यवसाय बंद करायच्या मार्गावर आहेत. तर मग त्यांच्यासाठी कामासाठी बिहारी माणसाची व्यवस्था होऊ शकते का तुमच्यातर्फे? होऊ शकतं ना. आता आमच्याकडे जो माणूस आहे आता हा त्याच्या नातेवाईकांना फोन करून त्याचे मित्र वगैरे बोलू शकतो. तर आपल्याकडला जर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही ते माणसाची लाईन लावू शकतो त्यांच्याकडून. एक आपण गॅरंटी म्हणून नाही म्हणतोय, फक्त एक सहकार्य म्हणून. बाकी समोरचे जबाबदारी त्याची राहील. हा, ते सहकार्य ते त्यांचे बघून घेतील. आपण फक्त दाखवून द्यायचं का हा माणूस आहे, तुमचं जमत असेल तर करा कंटिन्यू. कुणाचा गोठा बंद पडू नये बुवा या हिशोबाने आपण ह्या मदतीचा प्रयत्न आपण सहकार्य करू शकतो त्यासाठी बुवा. तुमच्यासारखे अनुभवी लोकांकडून खात्रीचे माणसं भेटले बुवा म्हणजे भरोसा येऊ शकतो काम करतील बुवा. हो. कसं आहे जाफर म्हशीला एक असं आहे, जर जास्त थंडी पडली तर दूध कमी होणार नाही, जास्त ऊन पडलं तर दूध कमी होणार नाही. म्हणजे ती जर आजारी पडली ना त्या दुधाला येऊन जाते परत. हे बाकीचे जे मुरा आहे ना, मुरा कमजोर राहते, ती दुधाला जर एक वेळेस आजारी पडली ना तर त्या दुधाला येत नाही. आता समजून घ्या जर सपोज 5 लिटरवर दूध म्हैस सेट केली आपण, जर ती आजारी पडली तर नवीन 5 वर येणार नाही नवीन. त्याचं घसा राहून जातो त्यांच्या. आता तुमची मुलाखत पाहून काही लोक किंवा तरुण प्रेरित होतील
आणि त्यांना जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही त्यांना गायडन्स करणार का? हो करणार ना आम्ही. म्हणजे गोठा बांधण्यापासून म्हशी विकत घ्यायच्या वेळेस म्हणा असं मार्गदर्शन हो करू शकतो आम्ही त्यांना मार्गदर्शन. तुम्ही शेड कधी बांधलं आणि याला खर्च किती आला? हे शेड आम्ही आता एक वर्ष झाला असेल याला बांधून आणि 10 लाखाच्या आसपास याला खर्च आला आहे आम्हाला. कारण की त्याच्यामध्ये इन्व्हर्टर वगैरे, फॅन, पाण्याच्या टाक्या, हे लेवल सिस्टम बसवले आहेत आम्ही. त्याच्यामुळे थोडं कॉस्टिंग जास्त आहे आणि हे जे सगळं वतीव काम केलं आहे त्याच्यामुळे जास्त कॉस्टिंग बसते आम्हाला. तरी पण तुम्ही एवढ्या खर्चामध्ये तरी एवढं मोठं चांगलं मॅनेज केलेलं आहे. हो. आता मी बऱ्याच लोकांचे गोठे पाहिलेले आहेत. हो. तर तुमचं हे गोठ्याचं हे खूप सुंदर नियोजन केलेलं आहे तुम्ही. हो. हे कशी कल्पना सुचली तुम्हाला आणि याचे फायदे काय काय आहेत? हे जे आम्ही सेंटरला जो 4.5 फुटाचा स्पेस सोडला आहे ना, याच्यामुळे आमचं जे माणसाला काम करायला सोपं होतं. कारण की तो कमी टायमामध्ये जास्त मशीनला चारा टाकणे, डेप टाकणे, हे त्याला इकडं फिरून येण्याचे टाईम वाचतो. आणि येत असताना म्हैस त्याला चाऱ्यासाठी आपलं डेप टाकण्यासाठी ओळखता राहते. तर ते माणसाचा कॉन्टॅक्ट येत नाही, तो 10 मिनिटात त्याचं काम करून मोकळा होतो. बरोबर. म्हणजे हा मधल्या स्पेसमुळे तुम्हाला सर्व कामं सोयीस्कर हो, सगळे कामं सोयीस्कर होतात. गोठ्यात जनावरं पण असतं व्यवस्थित. हो हो हो. आणि सगळ्यांना तुम्ही एट अ टाइम बघू शकता. तुम्हाला मागं जाऊन बघायची गरज नाही. तुम्ही इकडनं काही त्यांना कॅल्शियम टाकायचं आहे, काही द्यायचं आहे तुम्हाला, तर तेवढा टाइम कमी लागतो प्रत्येकाला. आता ही तुम्हाला कल्पना कशी सुचली, म्हणजे कसं करत गेले पाहिजे? आता आम्ही कसं आहे, आता मी कमीत कमी 5 वर्षापासून फिरत राहतो. प्रत्येक गोठ्यावर जायचं, त्यांचं प्रत्येकाचं नॉलेज घ्यायचं, प्रत्येकाचे वेगवेगळं मॅनेजमेंट राहतं. प्रत्येक गोठ्यावरून काही ना काही वस्तू, काही ना काही त्यांच्याकडनं चांगली गोष्ट घ्यायची, ती इथं इम्प्लिमेंट केली या गोठ्यावर. बरोबर. म्हणजे आता तुमचं हे आदर्श नियोजन झाल्यामुळे तुम्हाला आता खूप त्रास कमी झाला. हो, कारण की हा गोठ्या बांधण्या पहिले मी कमीत कमी 2 वर्ष फिरलोय लोकांचे गोठे बघण्यासाठी. कोणी प्रत्येकाने चेंजेस केले. कोणाचं पाण्याचा प्रॉब्लेम होता, कोणाचं सगळे प्रॉब्लेम आपण त्यांचे जे प्रॉब्लेम आले ते इथं मिनिमाइज केले आम्ही. ते इथं यायला नको म्हणून. म्हणजे नवीन तुम्हाला आता इम्प्रूव्हमेंट काही करायची आवश्यकता नाही आता काही गरज. स्टेबल झालेलं आहे. हो. जेव्हा नवीन गोठा बांधला येईल तो पण असाच बांधला येईल. हो हो. ते आपण बघू, त्याच्या बी अगोदर आम्ही बघू दुसऱ्याकडे जाऊन की अजून काही चेंजेस करता येतील का आपल्याला. तर तुम्हाला असे काही अनुभव सांगायची इच्छा आहे का किंवा नवीन जे तरुण येणारे आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? ते त्यांचा असं सल्ला आहे माझा की त्यांनी पहिले अगोदर ह्या धंद्यामध्ये येण्याच्या अगोदर त्यांनी बघितलं गेलं पाहिजे की या धंद्यात काम कसं करावं लागतं. त्यांनी एखाद्या गोठ्याला जाऊन 2-4-5 दिवस तिथं थांबलं पाहिजे की आपल्याकडनं होईल का असं. आणि त्याच्याबद्दल पहिले प्रॉपर नॉलेज त्यांनी घेतलं पाहिजे मशीनबद्दल, जे आपल्याला करायचे त्याच्याबद्दल. त्याच्यानंतरच त्यांनी सुरुवात करायला पाहिजे. आता मला काही लोक असेही भेटतात की ते सांगतात की बुवा हे जे आधुनिक गोठे असतात त्यांची आम्हाला काम करायला मिळेल का बुवा 2-4-5 दिवस अभ्यास करण्यासाठी बुवा. मग भेटेल, राहायची व्यवस्था जर होत असेल बुवा, मग आपण करू शकतो त्यांना. सहकार्य होईल का? मग करून आपण त्यांना तेवढं सहकार्य. तुमचं काम बघायचं आहे बुवा, मदत बी करू लागेल. हो. तुमची तर राहायची व्यवस्था होईल का? मग करून देऊ आपण त्यांना, दाखवण्यासाठी करून. जेवण त्यांचं बघून घेते, हॉटेल असतात इकडे भरपूर. हो, आपण करून तेवढं सहकार्य करू त्यांना. बस मग ती एक अपेक्षा आहे आपल्याला, जेणेकरून एखाद्या लाखो रुपयाचं नुकसान होण्या आधी जरा बऱ्याच गोष्टी कळून गेल्या हो तर त्यांचं नुकसान टाळू शकतो. हो, करू आपण तेवढं. हो, करून आपण तेवढं सहकार्य त्यांना. याच्यामधून तुम्हाला उत्पन्न महिन्याकाठी किती येतं? महिन्याकाठी आम्हाला जर जास्त दवाखाना वगैरे नाही लागला, जर म्हैशी जास्त डिलिव्हरी झाल्या ना त्या महिन्याला खूप खर्च लागतो. कारण की म्हैस जन्मल्यानंतर तिला दवाखाना लागतो, कॅल्शियम डेफिशियन्सी येते, कॅल्शियम दिलं जातं. पण तरी साधारणतः सगळं खर्च काढून आम्हाला 80,000 रुपये 90,000 रुपये महिन्याला राहून जातं. हो, सगळे खर्च काढून 80,000. म्हणजे नोकरीपेक्षा तुम्ही इथं चांगलं समाधानी आहेत आणि स्वतः मालक बनून तुम्ही हो इथं काम बघताय. तुमच्या मागे ज्या पाणी पिण्यासाठी गुरांसाठी जे पाण्याच्या टाक्या ठेवलेल्या आहे हो, तर त्याच्यात पण काही औषध टाकून दिलं जातं का? हो, त्याच्यात आम्ही चुना सोडतो. आणि जे आपण हे आता ग्रामपंचायतला कनेक्ट आहे पाण्याच्या, तर ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी ते त्यांनी औषध सोडलं राहतं. ते यांना मशीनला पण चांगलं राहतं. चुना टाकण्याचं कारण काय? चुना टाकल्यामुळे ना मशीनला जो कॅल्शियम डेफिशियन्सी होते ना तर ती भरून निघते त्याच्यामुळे, आणि शेवाळ वगैरे पाण्यात राहत नाही जास्त करून. प्रत्येक शेतकऱ्याने टाक्यांमध्ये टाकलं पाहिजे. हो, टाकलं पाहिजे पाणी. चुना तरी साधारण किती घ्यायला पाहिजे अंदाजे? तसं काही तरी 1000 लिटरमध्ये ॲटलिस्ट तुम्ही अर्धा किलो पावशेरवर टाकू शकता. म्हणजे 300-400 ग्रॅम, बस जास्त नाही. तो किती दिवसापर्यंत? तरी 8-10 दिवसानंतर टाकायचा. 10 दिवस 15 दिवसानंतर टाकायचं. 15-15 दिवसांनी जरी शेड्यूल बनवलं चालेल. हो हो, चालेल. तर शेतकरी मित्रांनो, विजय भाऊंनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि अपेक्षा करतो की तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल. तसेच आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा संपर्क क्रमांक देऊ. तर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तुम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ शकता. तर तुम्हाला जर विजय भाऊंशी बोलायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी सकाळी 10 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेच्या आत किंवा 3 वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही त्यांना कॉल करून अधिक माहिती घेऊ शकतात, किंवा त्यांना व्हॉट्सॲपला मेसेज करून तुम्ही
त्यांना भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी त्यांच्याशी परमिशन घेऊ शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.